नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये घटस्थापना कशी करावी हे बघणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर माझी आजी माझ्या सोबत आहे, तर मला आजी सर्व सांगणार आहे की घटस्थापनेची पूजा कशी करायची, कशी मांडावी। तर त्यासाठी ना सर्व साहित्य मी इथे आणलेले आहे। ते तर आहे ना आपल्याला पहिली माती लागणार आहे आणि नंतर ना इथे बघा खालीच एक मी पत्रावळ ठेवलेली आहे। तुम्ही पत्रावळी किंवा मग एक ताट घेऊ शकता। त्यानंतर इथे मी देवीचा मुखवटा घेतलाय, तर इथे देवाचे टाक आहेत। त्यानंतर इथे हार घेतलाय, वेणी घेतली आहे, वस्त्र आहे, नारळ आणि इथे हा गडू घेतलाय, कलश, नागिनीच्या पानांची माळ बनवून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे नागिनीची पानं पण लागणार आहेत, ती पण मी इथे घेतलेली आहे, सुपारी। त्यानंतर इथे देवीचे दागिने घेतलेले आहेत आणि इथे हे मातीचं माठ घेतलेलं आहे। घटस्थापना करताना आपल्याला धान्य लागतात, तर धान्यामध्ये तुम्ही 5 प्रकारचे धान्य, 7 प्रकारचे किंवा 9 प्रकारचे धान्य घेऊ शकता। ते मी 7 प्रकारचे धान्य घेतलेले आहेत। घेतलेले आहेत चणे, गहू, मटकी, ज्वारी, नाचणी, बाजरी आणि वाटाणे, असे हे 7 प्रकारचे धान्य घेतलेले आहेत। आई आता मी इथे 7 धान्य घेतलेले आहेत। तुमच्या वेळी तुम्ही किती प्रकारचे धान्य घ्यायचे? आमच्या वेळेस मंदिरात जायचं, आम्ही मंदिरात तिथं गुरव लोक धान्य गोळा करायचे आणि पत्रवळ त्याच्यामध्ये धान्य द्यायचं। अच्छा, पण कोणतं कोणतं धान्य असायचे? किती प्रकारचं असायचं? नाचणी, बाजरी, गहू, ज्वारी, म्हणजे असं नाही आता कसं आपल्याला कंपल्सरी आपण बोलतो की नाही 5च घातले पाहिजे, 7च घातले पाहिजे। तेव्हाच्या वेळेस असं काही नव्हते, जेवढे भेटतील तेवढे आपण ते हे करायचो, घटस्थापना करताना घ्यायचो। आता आईने पण आपल्याला सांगितलंय की तेव्हाच्या वेळेस जेवढे धान्य भेटायचे तेवढे ते घटस्थापना करताना घालायचे। असं नाही आहे की इथे 5-7, तुमच्याकडे जेवढे धान्य असतील ना तेवढे तुम्ही त्याच्यावरती टाकलात तरीही चालेल। आता आपण घटाची मांडणी करूया। घटाची मांडणी करण्यासाठी मी इथे एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे आणि पत्रावळी घेतलेली आहे। तर इथे तुम्ही आहे ना कागदाची पत्रावळी किंवा मग पानाची पत्रावळी घेतलात तरीही चालेल। आणि मी स्टीलचं ताट का घेतलं तर बघा इथेही ना आपण 9 दिवस जर घट मांडतो ना तर त्याच्यामध्ये ना हळूहळू धान्य जसं जसं उगवत जातं ना तसं तसं ते जड होत जातं आणि जेव्हा आपण ते उचलायला जातो ना तेव्हा ते एकदम भिजलेलं असतं, त्यामुळे ते ना सगळं खाली पडायची शक्यता असते। म्हणून मी हे ताट घेतलेलं आहे, जेणेकरून आपण आहे ना 9व्या दिवशी ना हे सहज उचलून घेऊ शकतो। तर आता चला आपण आता मांडणी करायला सुरुवात करूया। तर आम्ही ही माती अगोदर आणून वाळवून वगैरे घेतलेली आहे। तर याच्यामध्ये थोडेसे खडे तयार झालेले आहेत, जे थोडेसे खडे तयार झालेले ते साईडने असे काढून टाकायचे। आता याच्यात धान्य काढायचं। आता या पत्रावळीमध्ये मी एवढी माती घेतलेली आहे आणि आता इथे मी तुम्हाला जे 7 कडधान्य दाखवलेले आहेत ते सर्व कडधान्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। तर हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेत। माती अशी व्यवस्थित प्लेन करून घ्यायची आणि एकदम पण दाबायची नाही, अशी प्रेस करून ठेवायची नाही आहेत, नाहीतर आहेत ना कडधान्य त्याच्यामध्ये सडून जातील। माती जी आहे ना ती अशी आपली लुसलुशीत असायला पाहिजे, कारण का आपण त्याच्यामध्ये आहेत ना 9 दिवस आहे ना थोडं थोडं पाणी टाकणार आहोत। आणि एकाच ठिकाणी धान्य टाकायचं नाही आहे ना आई, सगळीकडे असं व्यवस्थित पेरून टाकायचं आहे। असं व्यवस्थित पेरायचं ते, हां, आणि मग त्याच्यावरती माती वाटायची परत। हां, आणि जिथे साईडने तिथे पण असं व्यवस्थित ठेवायचं, ते गडू ठेवायचा तो हां माठाचा। मध्ये पण पेरायचं का इथे असं, कारण का आपल्याला नंतर काढू ना आपण। अच्छा, थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून एका ठिकाणी जास्त पडलं असेल, कमी पडलं असेल तसं सगळीकडे असं सेम करून घ्यायचं आहे, मातीमध्ये मिक्स करायचं। हां, तर बघा असं हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। आता बघा सगळीकडे ना व्यवस्थित असं धान्य टाकलेलं आहे। आई बघा एका साईडला मध्ये आहे ना असं गोल करते, कारण का मध्ये आपल्याला आहे ना मातीचं माठ ठेवायचं आहे, त्याला गाडगंसुद्धा बोललं जातं। तर त्यासाठी आहे ना ही मधली जी माती आहे ना ती ह्या धान्यावरती टाकलेली आहे। तर आता हे माझ्याकडे मातीचं माठ आहे, तर आता आपण ह्याला हळद कुंकू लावून घेऊया। हळद कुंकू लावताना आहे ना हे मातीचं माठ आहे ना व्यवस्थित भिजवून घ्यायचं, म्हणजे ह्याला हळद कुंकू आहे ना लगेच लागतं, म्हणजे आपल्याला पाणी आणि परत हळद कुंकू वेगळं घ्यायची गरज नाही आहे। हळद कुंकूची अशी 5 बोटं ओढून घ्यायची आहेत। हा कुंकावर नाही लावायचा, बाजूला लावायचा। तर अशा प्रकारे मी हळद कुंकू लावून घेतलेलं आहे। आता हे बरोबर माठ आहे ना आपण इथे ठेवूया आणि आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकते। ही ना गोंड्याची माळ बनवलेली आहे, तर आता ही माळ आता आपण या माठाला बांधणार आहोत। तर अशा प्रकारे मी इथे ही गोंड्याची माळ बांधून घेतलेली आहे। पाणी लाव, पाणी। आता याच्यामध्ये आपण हळद कुंकू टाकणार आहोत।
त्यानंतर थोडीशी अक्षता टाकायचे, त्यानंतर इथे फूल टाकले मी एक, आणि आता ही सुपारी आणि एक रुपयाचं नाणं किंवा जे नाणं असणार ते टाकायचं. आई नाणं द्या तुमच्याकडचं. तर आईचा बटवा आहे, तर आई मला त्या बटव्यातनं आता मला एक नाणं काढून देते. हां, तर आईने मला 1 रुपयाचं नाणं दिलेलं आहे. तर बघा आईने बघा मला पटकन कसं नाणं काढून दिलेलं आहे, कारण का त्यांचा बटवा जो आहे ना तो इथे असा खोचलेलाच असतो एका साईडला, आणि जर आई नसती ना तर मला कुठेतरी शोधावं लागलं असतं 1 रुपयाचा नाणं. तर अशा प्रकारे आहेत ना आपल्याला हे सर्व यामध्ये टाकायचं आहे. आता नागिनीची 5 पानं घ्यायची आहेत, ज्याला तुम्ही विड्याची पानंसुद्धा बोलतात. तर बघा आता ही पानं जी आहेत ती आपण इथे लावून घेऊया. आई बरोबर लावते ना? बरोबर आहे. हां, 5 लाव. तर अशी ही 5 पानं मी इथे लावून घेतलेली आहेत. आई आता अजून काय करायचं याला? आता याला वरून माती टाकायची थोडी थोडी. अच्छा, आता आपलं आहे ना घट तयार झालेलं आहे. आता हे जे धान्य दिसतं आहे ना त्याच्यावरती आहे ना आईने मला माती टाकायला सांगितले, तर आता मी त्याच्यावरती आहे ना माती टाकते. सर आहे आता ही ओली थोडीशी माती आहे ती आपण ह्या धान्यावरती टाकणार आहोत. तर अशा प्रकारे आता हे व्यवस्थित धान्य झाकून घेतलेलं आहे मातीने. आता आई काय करायचं? हे पाटावर ठेवायचं. पाटावरती ठेवायचं. आता हे झालं ना आपलं घट तयार करून झालेलं आहे. तयार करून झाला. आता आपला घट मांडून झालेला आहे. आता हा घट अशा ठिकाणी ठेवायचा आहे की 9 दिवस त्याला हलवायचं नाही आहे. तर आता मी एका ठिकाणी ते ठेवते. तर आई इथे ठेवू का? आता आपण देवांची मांडणी करूया. तर इथे माझ्याकडे देव आहेत. या देवांना टाक बोलतात. काही जणांकडे 5 देव असतात, काही जणांकडे 7 असतात. तर आता आमच्याकडे 4 आहेत. आई आता आपले देव सांगा. हे घे खंडोबा, जेजुरीचा खंडोबा, भवानी आई, ही भवानी आई, हा भैरवनाथ, हा भैरवनाथ, आणि हा ब्रह्मनाथ, हे आहेत ब्रह्मनाथ देव. तर असे आमच्याकडे 4 देव आहेत. आता आपण ह्या 4 देवांची मांडणी करणार आहोत. अच्छा, 5वं काय हे माटलं? हां, हे 5वं आहे माटलं. तर आता आपण या सर्वांची मांडणी करूया. तर आता ह्या सर्वांची मांडणी आपण या नागिनीच्या पानांवरती करणार आहोत. तर अशा प्रकारे हे देव ठेवायचे आहेत. काही जण झोपून देव ठेवतात, तर आमच्याकडे असे हे उभे देव ठेवतात नागिनीच्या पानांवरती. तर आता मी ते एक एक करून हे ठेवते. तर अशा प्रकारे मी ती देवांची मांडणी केलेली आहे. कलशाची मांडणी करण्या अगोदर आता आपण याला हळद कुंकू लावून घेणार आहोत. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिले कलशाला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 5 कुंकवाचे असे बोटं लावून घ्यायचे आहेत, आणि नंतर साईडने एका हळदीची पण लावून घ्यायची आहेत. तर अशा प्रकारे हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये मी हळद कुंकू टाकलं, फूल, थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. आई एक नाणं द्या. तर आता आपल्याला बटव्यातलं आईने नाणं दिलेलं आहे. तर आता हे नाणं आपण याच्यामध्ये टाकूयात. आता आपण याच्यामध्ये नागिनीची 5 पानं ठेवणार आहोत. अशा प्रकारे आपण ही नागिनीची 5 पानं ठेवलेली आहेत, आणि आता याच्यावरती आपण नारळ ठेवणार आहोत. तर आता इथे काही जण आहेत ना फक्त घटाची स्थापना करतात, कलश वगैरे मांडत नाही. तर आमच्याकडे दोन्ही मांडतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आहे ना घटस्थापना करायची पद्धत वेगवेगळी आहे. तुमच्याकडे जशी आहे तशी तुम्ही घटस्थापनाची स्थापना करू शकता. तर आता मी हा जो कलश जो आहे तो इथे ठेवणार आहे, पण इथे ठेवण्यापूर्वी मी इथे तांदूळ ठेवणार आहे. तर ह्याच्यावरती आपण हळद कुंकू वाहणार आहोत, आणि आता ह्याच्या मधोमध आपण ह्या कलशाची स्थापना करणार आहोत. तर अशा प्रकारे हा कलश ठेवावा. कलश मांडणी केल्यानंतर माझ्याकडे इथे मुखवटा आहे. तर आता हा मुखवटा मी इथे बांधणार आहे. तर अशा प्रकारे हा मुखवटा बांधून घ्यायचा आहे. तर तुमच्याकडे जर मुखवटा असेल तर तुम्ही मुखवटा लावा, नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही फक्त कलश ठेवलात तरीही चालेल. माझ्याकडे वस्त्रसुद्धा आहे. तर हे वस्त्रसुद्धा घालते. माझ्याकडे जे जे पूजेचं सामान आहे ते सर्व मी देवीला घालणार आहे. देवीला वेणी किंवा गजरा घालायचा आहे. तर मी ते कलश घेतले, आणि कलशला मुखवटा, वस्त्र वगैरे जे मार्गशीर्ष महिन्यात आपण जशी देवी सजवतो ना त्याप्रमाणे मी इथे देवी सजवलेली आहे. तुमच्याकडे मुखवटा आणि वस्त्र असेल तर तुम्ही तिथे देवीला घालू शकता, नसेल तर तुम्ही फक्त कलशाची मांडणी केलात तरीही चालेल. पूजा करण्या अगोदर पहिले दिवा लावून घ्यायचा आहे. तर मी ते हा दिवा लावून घेतलेला आहे. आणि आता हा दिवा जो आहे ना तो अशा ठिकाणी ठेवायचा आहे की 9 दिवस आपल्याला त्या दिव्याला त्या जागेवरनं हलवायचं नाही आहे. तर मी दिवा हा इथे ठेवते. तर आता आपण पूजा करायला सुरुवात करूया. पूजेची सुरुवात करताना आपण पहिली गणपती बाप्पाची पूजा करणार आहोत.
तर आता आपण देवांची पूजा करून घेऊया. 5व्या मासल्याची. हां, आता 5व्या माटल्याची पण पूजा करूया. आता आपण कलशाची पूजा करून घेऊया. आणि जो आपण अखंड दिवा लावतो त्याची पण पूजा करायची असते, तर आता आपण त्याची पण पूजा करून घेऊया. तर अशा प्रकारे देवीची पूजा करून घ्यायची आहे. आणि सर्वात लास्ट म्हणजे आपल्याला जी 9 माळ असतात, तर पहिली माळ जी असते ती नागिनीच्या पानांची असते, म्हणजेच विड्याच्या पानाची असते. तर आता ही पहिली माळ आता आपण यावरती सोडणार आहोत. नागिनीच्या पानाची माळ बनवलेली आहे ती आपण आता या घटावरती सोडणार आहोत. एक टोक जे आहे ते घटामध्ये सोडायचं आणि वरती एक टोक बांधायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला 9 माळा सोडायच्या आहेत. पण 9 दिवस आहे ना प्रत्येक वेगवेगळ्या फुलांची माळा सोडायची आहेत. तर आता पहिल्या वेळेस आपल्याला ही, नंतर दुसऱ्या दिवशी गोंड्याची, चाफ्याची, त्यानंतर मग कृष्ण कमळ. जर तुमच्याकडे जर अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची 9 फुलं नसतील तर तुम्ही गोंड्याची माळ जरी सोडलात 9 दिवस तरीही चालेल. प्रसाद म्हणून मी इथे 5 फळं ठेवलेली आहेत. तर अशा प्रकारे आमच्याकडे घटाची मांडणी केली जाते. तुमच्याकडे जशा प्रकारे घटाची मांडणी केली जाते त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.